चाललो सुंबाच्या एक्झिबिशनला आणि मजा येणार आहे. सो हा व्हिडिओ मिस करू नका, नक्की शेवटपर्यंत बघा. हॅलो गाईज, आम्ही आलेलो आहे पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनामध्ये. इथे आहे सुंबा आर्ट फेस्ट. तर चला आपण बघूयात. 22 डिसेंबरपर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे. मला यायला जरासा उशीरच झाला, पण तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला असेल तर तुम्ही इथे यायला उशीर करू नका. सुंदर रांगोळी काढली आहे बघा. म्हणजे यांची एकंदरीत थीम हे वारली पेंटिंग आणि हे सगळं असावं बहुतेक. कारण जेव्हा एंटर केलं तेव्हा तिथे जे वारली पेंटिंग्स आहेत दिसतं का छोटं छोटं आयफोन का कमाल. सो त्याची थीमसुद्धा वारली पेंटिंग होती. सो बघू आता पुढे. सुंबा आर्ट फेस्टिवल हा भारतातील आदिवासी आणि पारंपरिक कला यांचा उत्सव आहे. यांचा मूळ उद्देश म्हणजे भारताच्या विविध आदिवासी कलांचं जतन करणं आणि प्रोत्साहन करणं, कलाकारांना थेट प्लॅटफॉर्म देणं, त्यांच्या कलाकृतीचे थेट विक्री करणं, नवीन युवकांना संधी देणं आणि आदिवासी परंपरा आणि कथा या जगापुढे आणणं. इथे एंट्री केल्या केल्या काय कमाल फिलिंग येतं माहिती आहे मित्रांनो, हे तुम्हाला इथे आल्यावरच कळणार आहे. हे फेस्टिवल रावसाहेब गुरव यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं आहे, ज्यांनी भारतीय चित्रकलेचा महत्त्वाचा ठसा उमटवलाय. मित्रांनो, इथे आल्यानंतर तुम्हाला अनेक कलाकृतींचे दर्शन घडणार आहे आणि मुळात म्हणजे इथे लाईव्ह आर्ट एक्सपिरियन्स मिळणार आहे. कारण इथले जे कलाकार आहेत ते त्यांची कलाकृती आपल्या समोरच दाखवतात आणि इतक्या उत्तमरित्या ते त्यांनी काम केलेलं आहे ना की मी शब्दात हे सांगूच शकत नाही. हे पेंटिंग स्वस्तात स्वस्त आणि महागात महाग आहेत आणि ते काय आहेत हेही ते आपल्याला समजवून सांगतात की का ही पेंटिंग एवढ्या महाग आहे. वो जब पेपर और पेन नहीं था जिस ज़माने में, जैसे प्रस्तर युग आया, उसके बाद ताम्र युग आया और उसके बाद जब लिखने के लिए लोग ने थोड़ा दिमाग लगाया तो वो तालपत्र में लिखना शुरू कर दिया. वो इसी टाइम में जो वेद है, पुराण है, वो सब लिखा हुआ था इसी तालपत्र में. और इसी प्रोसेस को हम उड़ीसा का रघुराजपुर, चंदनपुर जैसे पुरी के आसपास कुछ अंचल में उसको बचा कर अभी तक रखा हूँ. जो पुराण ने लिखा हुआ था ना, इसी पुराण को हम चित्र का फॉर्म में भर दिया. जैसे आपका रामायण है, कृष्ण लीला है, हाँ, ये सब पुराण को हमने पिक्चर कर दिया. तो उसको बोलती है तालपत्र खोदाई आर्ट बोलती है और पटचित्र भी बोलती है. अच्छा. ये GI टैग वाला है और होल ओवर इंडिया क्या वर्ल्ड में भी और कहीं पर भी ये आर्ट नहीं होता है. उसको हमारा कुछ एरिया में और 500,000 का अंदर कारीगर उसको बचा कर रखा हूँ अभी तक. अच्छा. और वो एक स्पेशल आर्ट होता है क्योंकि ये जो तालपत्र है ना, ये हज़ार साल से रखता है और उसका जो क्वालिटी अलग होता है. क्योंकि सब लोग कलर में काम करता है, कोई कपड़ा में काम करता है, तो ये लिप का ऊपर होता है, तो उसका स्पेशलिटी ये होता है. अच्छा, आपका कॉन्टैक्ट नंबर क्या है? मेरा है 6371950428. अच्छा. और मेरा इंस्टाग्राम ID है बेहरा आर्ट एंड क्राफ्ट. इथे वेगवेगळ्या डिझाईन्स त्यांनी ठेवलेल्या आहेत. म्हणजे पुरातन काळापासून जे ते इक्विपमेंट्स वापरायचे ज्याने ते ती चित्रकला काढतात, तर ते पण त्यांनी दाखवलं की ते किती जुनं आहे आणि ते त्याने असं खोदून खोदून काम करायचं. आणि त्यांचं काम जर बघितलं, इतकं बारीक काम आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत क्रिएटिव्हिटी आहे आणि प्रत्येक चित्राला एक वेगळा अर्थ आहे, एक पौराणिक कथा आहे त्या चित्रामागे. हे त्यांच्या कामातूनच आपल्याला कळतं की ते त्यांच्या कामाबद्दल किती समर्पण देतात त्यांच्या कामाबद्दल. AIच्या दुनियेनंतर ही अशी एक दुनिया आहे, म्हणजे चित्रपट म्हणा किंवा मग प्रदर्शन म्हणा, इथे जे कलाकार काम करतात ना ते मनापासून करतात, त्यांच्यातली क्रिएटिव्हिटी जागी ठेवतात. नाहीतर AI नंतर कुठे राहिली आहे क्रिएटिव्हिटी आणि काय. त्याच्यानंतर या पुढच्या स्टॉलवर आले, त्यांचंही काम इतकं बारीक होतं आणि ते समोरच काम करत होते. एक पेपर आहे आणि एक कागद आहे, त्याच्यावरती ते पेंटिंग करत होते आणि पुन्हा ते जे कापड असतं ना त्याच्यावर पेंटिंग करत होते. आता त्या कापडावर पेंटिंग करत होते, त्याला काय म्हणतात हे मला माहीत नाही, पण तुम्ही आर्टिस्ट असाल आणि हा व्हिडिओ जर बघत असाल ना तर तुम्हीच सांगा मला त्याला कोणता आर्ट म्हणतात. आणि तुम्ही बघू शकता इथे सुद्धा की ते इतकं डिटेलमध्ये होतं. हे यांचं हँडवर्क आहे आणि तुम्ही बघू शकता यांच्या प्राईससुद्धा फार कमी आहे. तर तुम्ही पुणे बुक फेस्टिवलला आलात की इकडे एकदा नक्की व्हिजिट करा. तिथून पुढे आल्यानंतर ते सर मला म्हणाले की इथे नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेले सुद्धा दिग्गज व्यक्ती आहेत जे हे कलेचं प्रदर्शन करतात. त्यांचं काम बघूनच त्यांच्या कामात असलेले बारीकपणा आपल्याला कळतो किंवा डिटेलिंग म्हणा ती आपल्याला कळते. म्हणजे आता हे जे भांडं आहे तर त्यांनी त्याला लॉकसुद्धा बनवलं आहे. तुम्ही बघू शकता इतकं डिटेल वर्क आहे त्यांचं आणि हे बांबू वर्क असल्यामुळे ते सुंदरच दिसतंय. आता याला काय म्हणतात माहीत नाही, पण मी याला एक डबाच म्हणेन. तर तो डबा असा गोल फिरवून उघडायचा होता आणि आत उघडल्यानंतर त्याच्यात एक डिटेलिंग होती. म्हणजे बघा ना, ह्या बारीक बारीक गोष्टींमध्ये किती कला आहे. खूप वेळ देऊन हे काम केलेलं आहे. तर त्या कामाला बघण्यासाठी या.
इथे एक सबाई ग्रास आर्ट म्हणून होतं, म्हणजे कोणत्या तरी ग्रासचा प्रकार येतो, त्या ग्रासपासून त्या ग्रासला सुकवतात आणि त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळ्या गोष्टी बनवतात. म्हणजे त्या गोष्टी आपण आपल्या जेवणाच्या काय म्हणतात किचनमध्ये यूजसुद्धा करू शकतो, भाजी ठेवायला किंवा फळ फ्रूट ठेवायला, किंवा त्यांच्यापासून ज्या बॅग्स बनतात त्या बॅग्स आपण आपल्या कॉलेजसाठी स्कूलसाठी सुद्धा वापरू शकतो. आणि त्या खूप युनिक दिसतात आणि मुळात त्या नेचरपासून बनलेल्या असतात, त्यामुळे त्या तेवढ्याच नॅचरल आहेत आणि दिसायलाही ब्युटिफुल आहेत, युनिक आहेत. मी यांच्या कामाची डिटेलिंग बघा मित्रांनो, म्हणजे खरंच आर्ट आहे हे बघा. एकदम बारीक गोष्टींवर एकदम डिटेलिंग आहे आणि डिझाईन पण बघा. आणि यांची कॉस्टसुद्धा खूप कमी आहे त्या मानाने, म्हणजे हे इतकं डिटेलिंग काम केलं आहे त्यांनी आणि याची कॉस्ट फक्त 300 रुपीज आहे. तुम्ही इथे नाही आलात ना तर तुम्ही हे मिस कराल. आणि हे सगळे आपल्या महाराष्ट्राबाहेरचे सुद्धा आहेत आणि इथे वेगवेगळे आर्ट तुम्हाला बघायला मिळतील. खरंच खूप सुंदर आहे यांच्या कामातली डिटेलिंग बघा. आणि हे इथे लाईव्ह करतायत या गोष्टी. इथे ही कपबशी होती, याचीसुद्धा डिटेलिंग खूपच सुंदर होती. म्हणजे ते म्हणत होते ही कपबशीच बनवायला त्यांना 3-3.5 तास लागतात. ती कपबशी ठेवली आणि त्यांच्या कामाकडे बघितलं तर ते बारीक काम आणि ते त्या कामातच व्यस्त होते. म्हणजे ते सोडून तिथे आलेल्या लोकांना काही दुसरं दिसतच नव्हतं. आपण आपलं गाव शहर सोडून दुसऱ्या शहरात आलो आहे आपली कला दाखवण्यासाठी आणि तीच कला दाखवत आहेत. किचन्स होते तिथे 100-100 रुपयाला, पेन होते त्यांचीही प्राईस तेवढीच असावी आणि आपापले स्टॉल इतके काही सुंदर सजवले होते की त्यांच्या ठेवलेल्या वस्तूंकडून नजरच हटत नव्हती. छोट्या छोट्या किचन्स, फ्लावर्स म्हणा किंवा मग पेन म्हणा, छोटे छोटे पॉट होते. भरपूर लोक खरेदी करत होते. मी संदीप माधव भोईर, तालुका डहाणू येथून आलेलो आहे. मी एक वारली आर्टिस्ट आहे आणि एक मी मल्हार कोळी समाजाचा आहे. म्हणजे आमची जमात जी आहे ती मल्हार कोळी जमात आहे. तर वारली चित्रकला जी आहे ना ती पुरातन पद्धतीने अशी केली जात होती की पूर्वी सगळ्यांची घरं जी होती कुडाची होती, बांबूचे कूड. तर त्याच्यावर किडेमकोडे, साप, विंचू वगैरे घरात नको शिरायला म्हणून शेणाचं लिंपण केलं जायचं. पण घराचं सुशोभीकरण, घराची स्वच्छता हे स्त्रियांचं काम. तर सणा उत्सवाच्या वेळी स्त्रिया स्पेशली नवभात खात असताना किंवा लग्नाचा चौक करत असताना किंवा गौर करीत असताना ह्या वेळेस वारली पेंटिंग केलं जायचं. तर ज्या ठिकाणी कुडावर वारली पेंटिंग केलं जायचं त्या ठिकाणी मातीने लेपन केलं जायचं. आणि नवा भात खाण्याचा जो उत्सव असायचा तो धान्य उत्सव होता. तर हे लक्ष्मीची पावलं म्हणजे कंसारीची पावलं बनवण्यासाठी अशा मुठी द्यायला जायच्या. म्हणजे पायासारखा आकार बनतो आणि बोटाच्या ह्याच्याने ठिपके दिले जायचे म्हणजे ते लक्ष्मीचे पाऊल बनायचं अशा पद्धतीने. किंवा गौरीच्या वेळेस पण तर हे स्पेशली पिठाने केलं जायचं. आणि राहिलेलं पीठ जे आहे ते आता ती कंसारी आहे तर कंसारी फेकून देण्यापेक्षा ती त्या कंसारीच्या पिठाचा वापर करून आणि घराच्या सुशोभीकरणासाठी वारली पेंटिंग केली जायची. वारली आर्टिस्ट संदीप भोईर. माझा फोन नंबर आहे 95-0-32-77-876. तर कृपया माझं इंस्टा जे अकाउंट आहे ते बघा. त्यापैकी हे माणसाचं उत्क्रांतीचं चित्र मी चित्रित केलेलं आहे. ह्याच्यात असं आहे की पूर्वी ना ह्या पृथ्वीवर पाणीच पाणी होतं. पाण्याच्या घर्षणाने, लाटा उसळल्याने आदिवासी समाजामध्ये एक अमेबासारखा जो चिकट जीव असतो ना त्याला फेदूर म्हणतात. तर फेदरासारख्या चाक्या म्हणजे चकत्या. तर ह्या निर्माण झाल्या, सूक्ष्म चकत्या, सूक्ष्म पेशी त्या निर्माण झाल्या आणि त्याच्यापासून ह्या असं जीवन उत्क्रांत होत गेलं. पहिले तळाळीसारखा, मासासारखा, नंतर बेडकाचं पिल्लू असतं त्याच्यासारखा, मग वानरासारखा, माणसासारखा. पण माणसाची उत्क्रांती इथपर्यंत झाली. पण आपल्याला ना देवाने पंचेंद्रिय दिलेले आहेत. शिवाय आपल्याला बुद्धी पण भरपूर दिलेले आहेत. आपण विचार करू शकतो. जो स्पर्श केला आपल्याला तो जाणवतो. आपण विचार करतो मला स्पर्श कोणी केला किंवा मी बघितलं. आपण विचार करतोय मी हे बघितलं. तर हे आपलं ह्याच्या साह्याने आपण ज्ञान घेतो आणि घेतलेलं ज्ञान विचार करतो. तर ही बुद्धी फक्त माणसाकडेच आहे किंवा आपण त्याबद्दल बोलतो. तर अशा गोष्टी. तर इथपर्यंत हा माणूस निर्माण झाला. पण माणूस निर्माण झाल्यानंतर माणसाला बुद्धीमुळं त्याने ज्ञान उत्पन्न केलं. हे ज्ञानाचं प्रतीक आहे. पूर्णपणे हे मौखिक ज्ञानावर आहे. दगडालाही आकार देतात, फक्त माणसात कला असली पाहिजे. या किटलीवर केलेलं काम बघा ना किती सुंदर आहे. ते त्यांनी डेकोरेशन म्हणून बाहेर ठेवलं म्हणजे माता कालीचं रूप आणि ती एक स्टोरीच आहे.
एकंदरीत सुंबा फेस्टिवल इतकं सुंदर आहे आणि तिथे तिथला ॲम्बियन्स पण खूपच छान आहे. म्हणजे युनिक गोष्टींचं कलेक्शन तर तिथे आहे, पण आर्टसुद्धा आहे. तिथे लावलेल्या पोस्टर्सपासून चढणाऱ्या पायऱ्यांपर्यंत, लोकांच्या बोलण्यापासून ते त्यांच्या हातात असलेल्या कामापर्यंत एकंदरीत सगळंच खूप सुंदर होतं. हा अनुभव खरंच मिस करू नका. उद्याचा एक दिवस राहिलेला आहे मित्रांनो, प्लीज. किंवा मेघालया, महाराष्ट्र इथले आर्टिस्ट आले तिथे आणि यांचं कामसुद्धा खूप डिटेलमध्ये आणि खूप सुंदर आहे. आणि माहिती आहे मित्रांनो, मी एक गोष्ट ऑब्झर्व केली इथे, इथल्या प्राईस ना फार कमी आहेत. म्हणजे तुम्ही या व्हिडिओमध्ये तर बघितलंच असेल सगळं, इतक्या कमी प्राईजमध्ये आपली कला विकणं खरंच. आणि हे का होतं माहिती आहे, कारण आपल्यासारखे सामान्य लोक या कलाकारांना तेवढी व्हॅल्यूच देत नाही. तर माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही जर पुण्यातले असाल, हे जे एक्झिबिशन आहे ते खरंच मिस करू नका. खूप क्रिएटिव्ह लोक आहेत, त्यांचं कामसुद्धा खूप डिटेलमध्ये आणि मुख्य गोष्ट म्हणजे ते सगळं लाईव्ह सुरू आहे. सो इथे पार्किंगसुद्धा आहे आणि रोड टच आहे. ही जागा मिस करू नका, नक्की या.